झाला आहे. आपल्याकडे लोकसभा इलेक्शनच्या वेळी 3,18,000च्या आसपास नोंदणी झालेली होती आणि आता माझा आकडा साधारण 3,25,000 पर्यंत आलेला आहे. आणि मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये 7,000च्या आसपास आपल्याकडे मतदार नवीन नोंदणी झालेली आहे आणि त्या सगळ्यांचे नाव अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. मतदान अजून एक मला सांगायला आवडेल की आपल्याला माहीत आहे की माननीय निवडणूक आयोगाचे वारंवार आग्रह असतो की माझे अधिकाधिक मतदान केंद्रापर्यंत यावेत आणि त्यांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावावा. तर जेव्हा आपल्याला एखादा विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो तेव्हा आपण प्रयत्न करतो की त्याच्यामागे काहीतरी एक थॉट किंवा एक स्लोगन द्यावं. जे स्लोगन त्यांच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा म्हणत राहिल्याने ते प्रवृत्त होतात ती कृती किंवा तो विचार अंमलबजावणीत आणण्याकरिता. तर बोरिवली मतदारसंघाने एक स्लोगन वापरत आहोत आपण. आपलं जे स्वीपची ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये आपण हे स्लोगन वारंवार वापरतो आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये आपण अजून एक प्रयत्न करतो आहे, बोरिवलीमधले जेवढ्या शाळा आहेत, शाळांमधील मुलं आहेत, आम्ही प्रयत्न करत आहोत की हे विद्यार्थीच जे की खूप प्रामाणिक आणि खरे असतात विद्यार्थी, आपल्याला माहीत आहे. तर हे विद्यार्थीच आमचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनतील, घराघरामध्ये जातील आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो आहे की तुम्ही जसे इतर गोष्टींसाठी हट्ट करता, आईवडिलांना खाऊ म्हणा किंवा काही वस्तू खेळणी मागता, तर यावेळेला सर्व मुलांनी त्यांच्या आईवडिलांना आग्रह करायचा आहे की आई बाबा, आजी आजोबा, मामा मावशी, आम्हाला तुमचं शाई लागलेलं बोट दिसायचं आहे किंवा पाहायचं आहे, हा आमचा हट्ट आहे. तुम्ही सर्वांनी मतदानाच्या दिवशी मतदानाला तुमच्या पालकांना पाठवावं असं आम्ही विद्यार्थ्यांना आवाहन करतो आहे. आणि हे सांगण्यासाठी मुलांना आम्ही एक घोषवाक्य देत आहोत की आपले मत मनात नको राहायला, विसरू नका मतदान करायला. हे बोरिवलीचं घोषवाक्य आहे. हे घोषवाक्य घरोघरी पोहोचावं आणि प्रत्येकाने मतदानाच्या दिवशी कंटाळा न करता, आळस न करता आपले राष्ट्रीय हक्क बजावण्यासाठी त्यांनी घराबाहेर पडावं. मतदान केंद्रावर आम्ही प्रयत्न करीत आहोत अधिकाधिक सुविधा देण्याचा. आम्ही आशा करतो की आपण सर्वजण याल आणि 75% जास्त संख्येने आपण बोरिवलीमध्ये मतदान कराल अशी मी. एका केंद्रावरती आपण 1200 मतदार गृहीत धरले. आपल्याला अनुभव आहे की प्रत्येक मतदाराला वाटतं ऊन होण्यापूर्वी किंवा दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी मी सकाळी लवकर माझं मतदान करावं आणि घरी यावं, म्हणजे त्यांना पूर्ण दिवस पण मिळतो किंवा उन्हाचा त्रास होत नाही. पण जेव्हा प्रत्येक मतदार असा विचार करतो तेव्हा सकाळी 7 ते 9 किंवा 10 या वेळेमध्ये प्रत्येक केंद्राबाहेर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रांगा लागल्या हे चित्र दिसून आलं आहे. एका EVM मशीनमध्ये 1 मत टाकण्यासाठी लागणारा 1 मिनिट हा वेळ आपण गृहीत धरला, तर मग एकदम जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात मतदार येतील तेव्हा मतदारांना रांगेमध्ये थांबवावे लागू शकते. हे बाब विचारात घेता आपण एक विशेष बोरिवली 152 मतदारसंघामध्ये एक विशेष बाब करीत आहोत. आपण या ठिकाणी प्रत्येक केंद्रावरती केंद्राचा क्रमांक टाकून आपण टोकन सिस्टीम फॉलो करत आहोत. यामध्ये अशा प्रकारचं आपण मतदान केंद्राचा क्रमांक टाकून आणि त्या ठिकाणी 1 ते 250 अशा प्रकारच्या टोकन आपण प्रत्येक मतदाराला हातामध्ये देणार आहोत रांगेत आल्यानंतर, जेणेकरून त्याचं रांगेमध्ये काय कुणानंतर त्यांनी मतदान करायला जाते याबाबत तो निश्चिंत राहतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारे आपला रांगेतील नंबर जाईल की काय असं भीती वाटणार नाही आणि थोडेसे शांत मनाने ते त्यांचे मतदान करू शकतील. तर याच्यामध्ये अजून एक सूचना आहे की याच्यावर लिहिलेलं आहे की सदर टोकन मतदान केंद्राध्यक्ष यांच्याकडे परत करणे आवश्यक आहे. कारण हे 250 आपण टोकन बनवले आहेत. एका केंद्रावर आपण 1000 वोटर जरी येऊन मतदान करणार असतील तर हे 4 वेळा टोकन वाटले जातील. प्रत्येक मतदार मत टाकल्यानंतर ते जमा करेल आणि ते परत पुढच्या रांगेसाठी वापरणं आपण अपेक्षा करत आहोत. हे टोकन रियूज आहे, रियुजेबल आहे. त्यानंतर याचबरोबर आपल्याला विशेष सूचना असतात की गर्भवती महिला असतील, अपंग असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर यांना रांगेमध्ये तिष्ठत उभा राहणे योग्य नाही, कारण ते आधीच डेलिकेट पर्सन्स असतात, त्यांना आपण सुविधा देणं अपेक्षित आहे. तर त्यांच्याकरिता यातलाच अजून एक प्रकार म्हणून आपण खास ज्येष्ठ नागरिकांचे नाव, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व अपंग मतदार यांच्याकरिता प्रत्येक केंद्रासाठी 50 टोकन असे देत आहोत. हे टोकन धारक व्यक्तीला तिथे आल्यानंतर रांगेत न उभारता टोकन घेऊन त्यांनी बाजूला खुर्ची बसण्याची सोय केली आहे, तिथं बसणं अपेक्षित आहे आणि टोकन क्रमांकानुसार मग त्यांना आतमध्ये केंद्रामध्ये सोडण्यात येईल. यामुळे आम्हाला आशा आहे की मतदारांना सोयीचा लाभ व्हावा किंवा त्यांना त्रास कमी व्हावा यासाठी आपण टोकन सिस्टीम प्रत्येक केंद्रावर राबवण्याचा प्रयत्न करीत आहोत.
जवळपास 1,00,000 अशा प्रकारचे टोकन आपण प्रिंट करून घेतलेले आहेत आज रोजी आणि हे आपण प्रत्येक केंद्रावरती पोचवणार आहोत. साधारण जर एखाद्या केंद्रावरती 200-250 लोकांची रांग लागली असेल आणि त्यांना जर 250 टोकन दिले गेले असतील तर मग पुढे येणाऱ्या मतदारांना साधारण अंदाज येईल की पुढचे 2-1 तास तरी त्यांना मतदान कक्षामध्ये प्रवेश लगेच मिळणार नाही आहे. साधारण 2 तासांनी ही रांग पुढे जाईल. मग ते त्यांचे एखादं काम पूर्ण करून पुन्हा केंद्रावर आले तर त्यांना वाट न बघता त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावणे सोयीचे होईल. निवडणूक निर्णय अधिकारी 152 बोरिवली विधानसभा मतदारसंघ 2024च्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रशासनाने केलेली तयारी आणि या अनुषंगाने काही महत्त्वाच्या बाबी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे. मूळ बेसिक माहिती द्यायची झाली तर एकूण आपल्याकडे 3,24,626 मतदार आजपर्यंत नोंदवले गेलेले आहेत. यामध्ये पुरुष मतदार 1,64,782 व स्त्री मतदार 1,59,844 आहेत. दिव्यांग मतदार 719 तर 85 वर्षावरील मतदार 3,0367 आहेत. यामध्ये सर्व्हिस वोटर जे म्हणतो आपण जे की सीमेवर कार्यरत असतात असे 15 वोटर आहेत. आपल्याकडे एकूण मतदान घेण्याकरिता मतदान केंद्र आपण निश्चित केलेली आहेत अशी 321 आणि ही 321 मतदान केंद्र एकूण 55 ठिकाणी स्थित आहेत. यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आहेत, काही खाजगी शाळा आहेत बोरिवलीमधल्या आणि काही मतदान केंद्र आपला प्रयत्न होता की सहकारी सोसायट्यांमध्ये न्यावी जेणेकरून मतदारांना त्यांच्या घराच्या जवळ चांगल्या पद्धतीने मतदान करता यावं. तर काही मतदान केंद्र आम्ही यावेळेला नवीन शोधून सहकारी संस्थांमध्ये किंवा ज्या ठिकाणी जास्त मोठ्या संख्येने मतदार राहत आहेत त्या जवळच्या एखाद्या ठिकाणी आपण स्थलांतरित केली आहे. आपल्याकडे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि आजपासून नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आज पहिल्या दिवशी माझ्याकडे एकूण 0 नामनिर्देशन पत्र प्राप्त आहेत. येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने 20 तारखेला आपले मतदान प्रक्रिया पार पडेल 20 नोव्हेंबरला आणि 23 नोव्हेंबरला आपली मतमोजणी होणार आहे. बोरिवली 152 करता मतमोजणी आपण बोरिवली पूर्व भागातील FCIचे गोडाऊन क्रमांक 13C या ठिकाणी नियोजित केलेली आहे. त्या ठिकाणी आपली पूर्वतयारी सुरू झालेली आहे. मतमोजणी त्या ठिकाणी होणार असल्यामुळे मतं पडल्यानंतर आपले EVM मशीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ठेवण्यासाठीचे स्ट्रॉंग रूमसुद्धा आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे. ही सर्व प्राथमिक माहिती आहे. आज रोजी माझ्याकडे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणारा स्टाफ हा जवळपास 1,500 एवढ्या संख्येने असेल. तसेच ही प्रक्रिया राबवण्याकरिता माझ्या कार्यालयामध्ये मदत करण्याकरिता एकूण 400च्या आसपास आपण BLO क्षेत्रीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी घेतलेले आहेत. पोलीस विभागाच्या आपल्याला यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सहकार्य आणि मदत लागते. तर पोलीस विभागाचे एक SCP आपल्याकडे पूर्ण संपर्काकरिता आणि पूर्ण जबाबदारीकरिता नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच त्यांच्यासोबत एकूण प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कॉन्स्टेबल असे एकूण 321 आणि आजूबाजूला त्याच्यासोबत सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी जवळपास 350 ते 400 पोलीस कर्मचारी मतदानाच्या दिवशी तैनात करण्यात येतील. साधारण असं सर्व पाहिलं तर आपण 2000 ते 2200 एवढ्या संख्येने अधिकारी आणि पोलीस कर्मचारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडण्याकरिता कार्यरत आहे. यामध्ये माननीय जिल्हाधिकारी कार्यालय तसेच माननीय अतिरिक्त महानगर आयुक्त श्री अभिजित बांगर साहेब यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मार्गदर्शन आणि सपोर्ट लाभत आहे. तसेच वारंवार आपल्याकडून जी निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारी केली जाते त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासन तसेच मान्य निवडणूक आयोग यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. या निवडणुकीमध्ये महत्त्वाच्या 2-3 बाबी असणार आहेत. म्हणजे 2-3 मुद्दे आहेत सर्वात महत्त्वाचे. एक म्हणजे एकूण 12 प्रकारची ओळखपत्र निवडणूक आयोगाने मान्य केली आहेत की जी आपल्याला मतदानाच्या दिवशी मतदार म्हणून आपली ओळख पटवण्यासाठी मान्य केलेली आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट
आपला बँकेच्या एखादं बँक अकाउंटचं एखादं फोटो असलेलं प्रूफ, ओळखपत्र, शासकीय ओळखपत्र व इतर काही असे एकूण 12 ओळखपत्र आपल्याला मान्य केलेली आहेत. कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्राच्या आतमध्ये मोबाईल न्यायला परवानगी असणार नाही. बोरिवली मतदारसंघामध्ये आपण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्रावरती मोबाईल नेण्यास परवानगी दिली जाणार नाही. मतदाराला मतदान केंद्रामध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याच्याकडे असलेला मोबाईल हा बाहेर ठेवूनच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल. माझे सर्व मतदारांना आवाहन आहे की आपल्या घरापासून 2 किलोमीटरच्या आत आपलं मतदान केंद्र असणार आहे. शक्य होईल तेवढे आपला मोबाईल घरी किंवा आपल्या वाहनामध्ये डिक्कीमध्ये ठेवून यावा किंवा आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील व्यक्ती किंवा आपले मित्रमंडळी असतील तर त्यांच्याकडे आपला मोबाईल सोपवावा आणि मतदान प्रक्रिया पार पाडावी. सुरक्षिततेच्या कारणासाठी आणि उपलब्ध नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने आपला मोबाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला केंद्रावरती नेण्यास परवानगी देता येणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी. माननीय आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की केंद्रावरती आपल्याला केवळ किमान सुविधा पुरवायच्या आहेत असं नाही, तर मतदारांना त्यांची मतदान प्रक्रिया करताना केंद्रावरती आल्यानंतर, मतदान टाकल्यानंतर आणि जाईपर्यंत हा अनुभव सुखकारक होईल यासाठी आपण अधिकाधिक प्रयत्न करीत आहोत. यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयाची सोय, रॅम्पची सोय, विद्युतची सोय, तसेच मागील निवडणुकीमध्ये उन्हाचा आपल्या बऱ्याचशा मतदारांना त्रास झाला होता, याकरिता सावलीची सोय, या प्रमुख बाबी आपण करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तर या संबंधितांना त्याबाबत पूर्ण काळजी घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. आपल्याला माहीत आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही ठराविक केंद्रांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या होत्या आणि आपल्याला मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांना थांबावं लागलं होतं. तर यावेळेला जिल्हा प्रशासनाने यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आग्रह धरलेला आहे की प्रत्येक मतदान केंद्रावरती आपल्याला मतदारांना फार वेळ ताटकळत राहायला लागू नये. याकरिता एका केंद्रावरती 1200 मतदार ही लिमिट घालून दिलेली आहे. काही एक ठराविक केंद्र सोडले तर त्या ठिकाणी 1250 किंवा 1300 संख्येपर्यंत प्राप्त नवीन अर्जांमुळे संख्या वाढली आहे, परंतु ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर 1200, 1250 या रेंजच्या आतच आपल्याला एकेका केंद्रांवरती मतदार दिसतील. दुसरी प्रशासनाने काळजी घेतलेली आहे की एका ठिकाणी जेव्हा एक संख्या जास्त मतदान केंद्रांची असते तेव्हा त्या परिसरामध्ये येणारे मतदारांची एकूण संख्या ही वाढते. याकरिता आपण ज्या ठिकाणी जास्त मतदान केंद्र होती त्या ठिकाणी आपण नवीन स्थानं शोधून त्या ठिकाणची काही मतदान केंद्र नवीन ठिकाणी वर्ग केलेली आहेत, तिकडे स्थलांतरित केली आहेत. आता स्थलांतरित केलेल्या मतदान केंद्राबाबत लोकांना कळावं यासाठी नो युअर पोलिंग स्टेशन ही मोहीम राबवण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रत्येक मतदाराला त्याचा अनुक्रमांक, यादी भाग क्रमांक आणि त्याचं नवीन बदललेलं किंवा न बदललेलं जे कुठल्या ठिकाणी त्याचं मतदान केंद्र आहे त्याचा पत्ता, ही संपूर्ण माहिती एका पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाकडून आणि निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी त्यांच्या जाऊन पोहोचवण्यात येत आहे. आणि आत्ता सद्यस्थितीत जवळपास 60% मतदारांपर्यंत आज रोजी आपण पोहोचलो आहोत आणि प्रत्येकाला आपण नो युअर पोलिंग स्टेशनचे पत्र सुपूर्द केलेलं आहे. आशा आहे की प्रत्येक मतदाराला त्याचे मतदान केंद्र कुठे आहे ही गोष्ट 1 महिना आधीच माहीत असेल. केंद्राच्या मुख्य निवडणुकीच्या दिवशी त्यांना कुठल्याही प्रकारे स्थान माहीत नाही, अशा प्रकारे त्रास होण्याचे संभव आपण होऊ नये याकरिता प्रयत्न करत आहोत. अजून एक महत्त्वाचे